या जेवायला. ऑर्डर्स देताना प्लीज असं करू नका. पुढे जाऊन सांगते काय ते. 8 लोकांची ऑर्डर होती. मुंबईवरून आले होते. तर इथे दुपारच्या टाईममध्ये त्यांचा स्वयंपाक करायला घेतला होता. 11:00-11:30 वाजता ऑर्डर आली असेल आणि 2:00-2:30 वाजता मी त्यांना डिलिव्हर सुद्धा केली. आणि जेव्हा डिलिव्हर करायला गेले, तेव्हा त्यांना मी काय म्हटले, की "जर तुम्हाला संध्याकाळून जेवण हवं असेल, तर मला वेळेत कळवा" म्हणून. आणि 4-5 वाजेपर्यंत मी वाट पाहिलं, पण त्यांचा काही फोन आला नाही. तरी मी त्यांना एक कॉल केला. म्हटलं, "संध्याकाळचं काय आहे तुमचं?" म्हणून. तर तेव्हा पण ते सांगतो म्हटले. मग मला असं वाटलं कदाचित दुपारचं जेवण राहिलं असेल शिल्लक. कारण खूप वेळा असं होतं, आपलं काही कुठलं हॉटेल नाही, की मोजमाप करून जेवण दिलं जातं. क्वांटिटी भरपूर प्रमाणात दिली जाते. मग भरपूर असे कस्टमर आहेत, की ते दुपारचं राहिलेलं बरेचसं शिल्लक जेवण संध्याकाळी खातात. तर त्यांचा फोन आला नाही. मग मी पण रिलॅक्स झाले आणि संध्याकाळी 9:00 वाजता त्यांचा फोन आला, की "ताई जेवण भेटेल का? प्लीज काही करा, पण आमचं जेवण नाही राहिलेलं आणि पोरांना आता भूक वगैरे लागलेली." पोरं म्हणजे बॅचलर मुलं होती. तर म्हटलं, "आता ह्या टाईमचं काही शक्य होणार." ते म्हटले, "जे पॉसिबल असेल ते." आणि त्यातल्या त्यात म्हटले, "बघू मी प्रयत्न करते." तर मग मी चिकनच्या दुकानात गेले. ते क्लोज करण्याच्याच प्रोसेसमध्ये होते, तर त्यांना रिक्वेस्ट केली. मग त्यांनी मला दिलं आणि सर्व सामान साहित्य आणता-आणता मला 9:30 झाले आणि रात्री 11:00 वाजता माझी ऑर्डर मी दिली. तुम्हाला माहिती आहे, की आपलं घरगुती जेवण आहे. कुठल्याही प्रकारचं एक्स्ट्राचं जेवण बनवून ठेवत नाही किंवा कुठल्याही प्रकारचा एक्स्ट्रा स्टॉक नाही. अगदी ए टू झेड सर्व तयारी मसाला बनवण्यापासून तर सर्व तयारी मला लगेच करावी लागते म्हणजे त्याच टाईमवरती. तर त्याच्यामुळे असं करू नका. वेळेत ऑर्डर सांगत जावा. त्यामुळे मला प्रिपेअर करायला पण टाईम भेटतो. तर हे दुपारचं जेवण होतं, तर इथे सर्व तयारी झाली होती. रस्सा चिकन होतं, त्याच्यानंतर लागणारं ग्रेव्ही चिकन होतं, भात होतं, चपाती होते आणि हे सर्व इथे जेवण होतं आणि जर तुम्हाला अशा जेवणाचे ऑर्डर्स द्यायचा असेल, तर मी नंबर दिलेला आहे. कॉन्टॅक्ट नक्की करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. चॅनलवर नवीन असाल तर फॉलो नक्की करून घ्या.